कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आत्ता जस्ट आम्ही आवरलो आणि आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. ते पाठीमागे तुम्हाला दिसतंय ते काकांच्या घराचं थोडं काम चालू आहे, त्याचा सगळा तो पसारा पडलेला आहे. आणि आता आम्ही सर्वजण खाली चाललेलो आहोत. तिथे तुळजाभवानीचं एक मंदिर आहे छोटंसं, त्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. चला आता बाकीचे गेलेत पुढे, मी एकटीच पाठी राहिलेली आहे. उतरत चालत चाललेलो आहे. आम्ही सर्वजण हे काय बाकीच्याकडे पुढे गेलेले आहेत. मेनू आणि आई बाबा आणि राधा. छान वाटतं इकडं, मस्त शांतता, थंड हवा. आणि आमचे पिसाई देवीचं मंदिर या साईडला दिसतंय का? ते तिथे जाणाऱ्या त्या पायऱ्या आहेत देवीच्या मंदिरात. तिथे बी मस्त वाटतं एकदम, ते जाऊन एकदम शांत बसलं ना असं एकदम मस्त, एकदम भारी वाटतं. आम्हाला आमच्या वसईचे ते पण एवढं अशी शांतता नाही, बऱ्यापैकी आहे. शहरीकरण तिकडे पण झालेलं आहे, त्यामुळे शांतता, पीस ऑफ माइंड जे म्हणतो ते गावी आल्यावरच भेटतं. असं कधी वाटतं की एकदम शांत निवांत फक्त चालत जावं. मग तोच अनुभव घेण्यासाठी आता चाललेलो आहे. मस्त फुलं आहेत, झाड आहे फुलांचं, त्याला असं मस्त बहर आलेला आहे. एक नंबर दिसतं. इथं सुद्धा त्याच झाडाची फुलं आहेत. नंबर दिसतं. काय सापडलं? वाव, दाखव दुर्वा. इकडे आई सारखं. वाव, कसं आहे? छान आहे का? हां, आवडलं? कोणी तोडून दिलं? आजी बिनी. चला हे आमचं महादरे तलाव. आता मी इथे रोडच्या वरच्या भागाला, त्यामुळे असं रोडवरून मस्त दिसतं. पावसाळ्यात ते पूर्ण भरते, तलाव भरून हे बाजूचा पट्टा, ते तलावातलं पाणी, ते इकडचं पाणी तलावात जातं आणि पूर्ण असं एक लेवल होते, एकदम मस्त हिरवंगार दिसतं. आणि असा डोंगर, हे आमचं महादरे तलाव. आणि बाकीचे असे सगळे पुढे गेलेत. आता मी पण चालली. आणि जो समोर दिसतोय तो अजिंक्य तारा, सातारा सिटीमध्ये आहे तो. हा अजिंक्य तारा रात्रीचं खूप छान दिसतं. तिथे जो रोड आहे त्या रोडला लाइटिंग लावल्याने एक नंबर दिसतो. एक नंबर आहे. कोण आहे राधा? कॅट. नको दुर्वा, तिला त्रास देऊ. हात नाही लावायचा, लांबून बोलायचं. हात नाही लावायचा. माऊ. काय मांजर. आम्ही त्या मंदिरात गेलो. मंदिरात बसल्यानंतर छानपैकी देवीचं दर्शन घेतलं. गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे दर्शन घेतलं. थोडंसं 5-10 मिनटं बसलो, जरा मनातल्या गोष्टी असतात त्या शेअर केल्या. आणि त्यानंतर मग आम्ही ते थोडंसं बसल्यानंतर मुलं म्हणजे राधा आणि दुर्वा तिथे आणि सात्विक खेळतच होते. आणि त्यांना कॅट दिसली तिथं खूप छान त्यांना मजा आली तिची. त्यामुळे ते तुळजाभवानी आईचं जे रूप होतं ते दिसायला एवढं मोहक आणि आकर्षक होतं. त्यांनी तिला नेसवलेली साडी, त्याच्यावर घातलेले ते कवड्यांची माळ, आणि ते सगळं बघून खरंच मन खूप प्रसन्न वाटलं. मग ते देवीचं रूप पाहत थोडा वेळ बसून राहिलो.
आणि नंतर थोडा वेळ बसल्यानंतर मग आम्ही निघालो. झाड उगवलं होतं मस्तपैकी 5 फूट उंच झालं होतं. हां पण आता इथं राखणं नसण्या कोणी त्यामुळे कोणीतरी जाणार येणार त्याच्यानं झाड तोडून नेलं, कधी पण छाटून नेलं गेल्या वर्षी. हो का? छान 5 फूट उंच झाड होतं. आपल्या बांधावर आलो होतं. आपल्या बांधावर उगवलेलं होतं. छान झाड होतं. आम्ही म्हणलं हे जर झालं तर छान मोठं झाड होईल तयार, पण कोणीतरी त्याचं लक्ष ठेवून कापून नेलं ते झाड. हा ना. मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.